हालेलुया, हालेलुया. सो प्रियानो, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुम्हा प्रत्येकांचं स्वागत करत आहे की आजची एक सुंदरशी वेळ त्या प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडली. आणि आज अशा एका विषयाला आम्ही ऐकणार आहोत. हा विषय प्रत्येकांच्या जीवनाशी जोडलेला आहे. हा विषय आम्हाला प्रत्येकांना आज अशा एका महत्वपूर्ण गोष्टीचं परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जी अपेक्षा घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये जगतो, या अपेक्षा परमेश्वर या वचनाच्या द्वारे आज आमच्या जीवनात तो पूर्ण करणार आहे. आणि विषय जो आहे तो विषय आहे दुर्लक्षित व्यक्ती ते विशेष व्यक्तिमत्व. हालेलुया. दुर्लक्षित व्यक्ती ते विशेष व्यक्तिमत्व या विषयाला आम्ही आज समजून घेणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे लोक आहेत, पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे व्यक्तिमत्व आहेत, अनेक साधारण व्यक्ती आहेत की जे विशेष व्यक्तिमत्व म्हणून प्रियानो त्यांच्याकडे पाहायला गेलं. हालेलुया. सो आयुष्यामध्ये प्रियानो अनेक लोकांना प्रियानो दुर्लक्षित केल्या जातं. कदाचित इतरांकडून असेल, समाजाकडून असेल, किंवा प्रियानो कमी लेखलं गेले असेल, किंवा सोडून दिलं असेल, विसरलं असेल. कदाचित प्रियानो कुटुंबाकडून किंवा समुदायाकडून किंवा प्रियानो अनेक व्यक्तिमत्व आहेत की जे आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः असेल, आपल्या परिचित असतील की या प्रकारचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये येतो. परंतु प्रियानो ज्या वेळामध्ये आम्ही दाविदाच्या संबंधीने पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही ऐकतो किंवा आम्ही वाचतो प्रियानो, दाविदाचं जीवन आज आम्हाला अनेक अशा गोष्टी शिकवणार आहे की दावीद हा दुर्लक्षित व्यक्तिमत्व होता. आणि हा दुर्लक्षित असल्या कारणाने प्रियानो तो एक दुर्लक्षित मेंढपाळ ते अभिषिक्त राजापर्यंत तो कसा जाऊन पोहोचतो, या गोष्टीला आज आम्ही ऐकणार आहोत, यातून आम्ही शिकणार आहोत. आणि यातून परमेश्वर नक्की आम्हाला एक दुर्लक्षित व्यक्तिमत्व, एक दुर्लक्षित व्यक्ती ते एक विशेष व्यक्तिमत्व, या गोष्टी आज आम्ही समजून घेणार आहोत. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही एक वचन वाचणार आहोत. एक वचन आम्ही वाचूयात. पहिले शमूएल याचा अध्याय 16 आणि वचन 11 ते 13. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 11 वर्स 16 वर्स 11 to 13. पहिले शमूएल 16 अध्याय वचन 11 ते 13 आम्ही वाचूयात. पहिले शमूएल 16 अध्याय वचन 11 ते 13. शमूएलाने इशयास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशयास म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलाविने पाठवून त्यास आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. आमेन. दैवाप करू हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करू. प्रियांनो, या पुस्तकामध्ये आम्ही पाहत आहोत की शमूएल च्या पहिल्या पुस्तकामध्ये आणि अध्याय 16 पहिले शमूएल अध्याय 16 आणि वचन 11 ते 13 मध्ये या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही जे वचन आम्ही वाचलेलं आहे, या ठिकाणामध्ये राजपदासाठी दाविदाचा तैलाभंग या आशाखाली लिहिलेले वचन आहे. दावीद याच्या संबंधी आम्ही वाचतो आणि आम्हाला लक्षात येतं की दावीद कोण होता? एक राजा होता. परंतु तो राजा असण्या अगोदर तो जे काम तो करत होता ते काम आम्हाला लक्षात येणं फार गरजेचं आहे. आणि ते काम आहे तो मेंढर चारण्याचं काम करत होता.
कोणतं काम करत होता? मेंढर चारण्याचं. आता हे काम करणं प्रियानो फार प्रतिष्ठेचं काम नाहीये. दाविदाच्या वेळामध्ये प्रियानो हे काम करणं फार प्रतिष्ठेचं प्रियानो हे काम नाही. आणि आता सुद्धा जर एखादा व्यक्ती जर जनावर चारण्याचं काम जर तो करत असेल तर त्याला प्रतिष्ठा जगामध्ये मुळीच नसते. असते का? त्याला प्रतिष्ठित कोणीच मानत नाही. प्रतिष्ठा म्हणून प्रियानो ज्या वेळामध्ये पाहिलं जातं, प्रियानो क्लास 1 अधिकारी असेल किंवा एखादा नेता असणं किंवा प्रियानो त्याच प्रकारे एका मोठ्या कंपनीचा सीईओ असणं किंवा प्रियानो वेगवेगळ्या अशा मोठ्या प्रतिष्ठेच्या व्यक्ती किंवा मोठं प्रतिष्ठित काम करणं की ज्यातून प्रियानो त्या व्यक्तीचं प्रियानो मोठा टर्नओव्हर असेल किंवा जो व्यक्ती प्रियानो करोडो रुपये महिन्याला कमवत असेल किंवा जो व्यक्ती नामवंत व्यक्ती असेल किंवा ज्या व्यक्तीकडे शेकडो कामगार काम करत असतील, प्रियानो त्या व्यक्तीला प्रतिष्ठित म्हणून पाहिलं जातं. उच्च शिक्षित असणं प्रियानो हे प्रतिष्ठित म्हणून प्रियानो पाहिलं जातं. परंतु दावीद जे काम तो करत आहे ते काम प्रियानो एक साधारण तो काम करतोय आणि दुर्लक्षित करण्यासारखं तो काम करतोय. आणि ते काम काय आहे? मेंढर चारण्याचं काम करतोय. हालेलुया, हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया त्या अध्यायामध्ये, वचन 11, सेम चॅप्टर वर्ड्स 11, त्या अध्यायामध्ये वचन 11. शमूएलाने इशियास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशियास म्हणाला, त्याला बोलावणे पाठवत आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. प्रियानो, जग कदाचित तुम्हाला दुर्लक्षित करीत असेल, परंतु परमेश्वर तुम्हाला पाहतो. हालेलुया. जर आम्ही या अध्यायाच्या या वचनाच्या अगोदरचं जे वचन आहे या संबंधी जर आम्ही वाचलं तर आम्हाला लक्षात येईल की इशियाच्या घरी प्रियानो शमूएल हा संदेष्टा गेला आणि या संदेष्टेने प्रियानो इशियाला विचारलं की तुझे सर्व पुत्र, तुझे सर्व मुलं आलेत का? आणि त्या ठिकाणामध्ये प्रियानो इशियाने आपल्या सर्व एक एक करत प्रियानो किती मुलांना आणलं? त्या ठिकाणामध्ये 7 मुलांना आणलं. आणि 7 मुलं ज्या वेळामध्ये शमूएलाच्या समोर आले प्रियानो, शमूएलाला वाटलं की हा मुलगा असेल, हा मुलगा असेल, हा मुलगा असेल. एक एक करत प्रियानो 7 मुलं शमूएलाच्या समोर आणण्यात आले. आणि त्या संबंधी प्रियानो आणि आणखी गोष्टी आम्ही पाहणार आहोत. परंतु प्रियानो ज्या वेळामध्ये इशियाने आपल्या 7 मुलांना शमूएला समोर आणलं, शमूएलाला एक एक मुलं पाहिल्यानंतर प्रियानो कदाचित त्याला वाटलं सुद्धा असेल की हा मुलगा आहे, हा मुलगा आहे, याला मी अभिषिक्त करू काय? परंतु प्रियानो देवाच्या आत्म्याने त्याला त्या गोष्टीची प्रियानो प्रेरणा दिली नाही आणि कुठल्याही मुलाला त्याने अभिषिक्त केले नाही. आणि त्या वेळामध्ये 7 मुलानंतर शमूएलाने प्रियानो इशियाला विचारलं. शमूएल संदेष्टा आहे, देवाचा संदेष्टा आहे. आणि हा संदेष्टा इशियाला विचारतो, दाविदाचा जो बाप आहे इशाय, आणि त्याला विचारतो की तुझे सर्व मुले आलेत काय? त्या ठिकाणामध्ये आम्ही वचन 11 मध्ये पाहतो की शमूएलाने इशियास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरडे मेंढरे राखत आहेत. तेव्हा शमूएल इशियाला म्हणाला, त्याला बोलवणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. हालेलुया. जगिक दृष्टिकोनातून प्रियानो कदाचित आम्ही बऱ्याच वेळेस दुर्लक्षित आम्ही राहतो. आम्ही जे काम करतो, आम्ही बऱ्याच वेळेस प्रियानो आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत, आमचं शिक्षण असेल की आम्ही कमी शिकलेलो आहोत किंवा आमच्याकडे काही चांगल्या प्रकारचं पद नाहीये, आमच्याकडे कदाचित प्रियानो आम्ही शिकलेलोच नाहीये, कदाचित प्रियानो आम्ही चांगल्या प्रतिष्ठेच्या ठिकाणामध्ये नाही किंवा आमच्याकडे गव्हर्नमेंट जॉब नाही किंवा आमच्याकडे चांगला पैसा नाही. आणि त्या वेळामध्ये प्रियानो जग सुद्धा आम्हाला दुर्लक्षित करतं. जगिक दृष्टिकोनातून आम्ही प्रतिष्ठेचे नाही, जगिक दृष्टिकोनातून प्रियानो आम्ही कोणत्या योग्यतेचे नाही. आणि इशियाला सुद्धा वाटलं की दावीद काहीच कामाचा नाहीये. दाविदाकडे प्रियानो त्याने लक्ष दिलं नाही. दाविदा संबंधी प्रियानो त्याला विसर पडला. शमूएलाला म्हणावं लागलं की तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? म्हणजे इशियाला या दाविदाचा पूर्णपणे विसर पडला. कधी कधी असं होतंय आपल्या बाबतीत, होतं की नाही?
एखादं लग्न असेल, कार्यक्रम असेल आणि आपल्याला बोलवल्या जात नाही आणि आपण नंतर त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तो व्यक्ती काय म्हणतो, खरंच आम्हाला लक्षात राहिलं नाही. खरंच तेच कारण असतं का? आम्ही जाणून बुजून बऱ्याच वेळेस प्रियांनो दुर्लक्षित केल्या जातो. जाणून बुजून प्रियांनो आमच्याकडे बऱ्याच वेळेस दुर्लक्ष केलं जातं, कारण बऱ्याच वेळेस जगिक दृष्टिकोनातून आम्ही योग्यतेचं त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला, त्या समाजातील किंवा प्रियांनो त्या लोकांना प्रियांनो आम्ही महत्वाचे वाटत नाही. ही गोष्ट दाविदा संबंधी सुद्धा घडली प्रियांनो. ही गोष्ट एका राजा होण्या अगोदर दाविदाच्या संबंधी सुद्धा ही गोष्ट त्याच्या बापाकडून घडली प्रियांनो, त्याच्या वडिलांकडून ही गोष्ट घडली. हालेलुया. आणि दाविदाच्या या जीवनातील या घटनेतून परमेश्वर आम्हाला सुद्धा शिकवतो की आम्ही सुद्धा प्रियांनो कदाचित जगिक दृष्टिकोनातून प्रियांनो आम्ही दुर्लक्षित आहोत, परंतु परमेश्वराची दृष्टी आमच्याकडे आहे. परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे. जरी प्रियांनो दावीद हा त्या राणावनामध्ये प्रियांनो आपले मेंढर तो चारतोय, राणावनामध्ये प्रियांनो तो आपल्या मेंढरांची काळजी घेतो. त्या मेंढरांना प्रियांनो तो त्यांना लागणारा चारा, त्यांना लागणारं पाणी आणि प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारच्या हिंस्र पशुपासून तो आपल्या मेंढरांचं रक्षण करतोय. दावीद दुर्लक्षित आहे आपल्या बापापासून, तो आपल्या भावांपासून दुर्लक्षित आहे, आपल्या कुटुंबाकडून प्रियांनो तो दुर्लक्षित आहे. कोणालाही लक्ष नाहीये की आपला एकुलता एक जो मुलगा आहे, हा जो मुलगा आहे दावीद, तो सगळ्यात धाकटा तो होता आणि याचं कोणालाही लक्ष राहिलं नाही. आणि म्हणून प्रियांनो शमूएलाला देवाच्या आत्मेने ही गोष्ट सुचवली की तू त्याला विचार की तुझे सर्व पुत्र इथं हजर आहेत का. हालेलुया, हालेलुया. त्या वेळामध्ये शमूएलाने त्याला विचारलं की तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय. लोक तुमच्या प्रतिभेकडे, हृदयाकडे, क्षमतेकडे दुर्लक्ष करू शकतात, परंतु प्रभू तुमची निष्ठा, तुमचा विश्वास आणि लहानातील लहान जो विश्वास आहे, तुमचा लहानातलं जे जी निष्ठा परमेश्वरावरती आहे, ती गोष्ट परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये पाहत असतो. हालेलुया. आम्ही दाविदा संबंधी पाहतो की दावीद इतकं निटाईने आपल्या त्या मेंढरांचं तो रक्षण करत होता की बाकीच्यांना हे काम जमत नव्हतं प्रियांनो. इतकं निटाईने, इतका धाडस करून प्रियांनो इतर जे त्याचे भाऊ होते हे काम ते करू शकत नव्हते. परंतु प्रियांनो दावीद आपल्या मेंढरांचं कसं रक्षण करायचं दावीदाला माहिती होतं. आणि आम्ही या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की त्याने कोणा जे हिंस्र पशु आहे त्या हिंस्र पशुपासून प्रियांनो त्याने या मेंढरांचं त्याने रक्षण केलं होतं. हालेलुया, हालेलुया. हा दुर्लक्षित होता. आम्ही सुद्धा कदाचित दुर्लक्षित आहोत, परंतु परमेश्वराची दृष्टी तुमच्याकडे आहे. हालेलुया. परमेश्वराची दृष्टी तुमच्याकडे आहे. परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. जग जरी तुम्हाला महत्व देत नसेल, कुटुंब जरी तुम्हाला महत्व देत नसेल, तुमच्या जवळचे नातेवाईक तुम्हाला लक्ष देत नसतील, समाज तुमच्याकडे लक्ष देत नसेल, परंतु परमेश्वर तुमच्याकडे लक्ष देत आहे. कारण परमेश्वरावरची जी तुमची निष्ठा आहे, परमेश्वरावरती जी तुमचा विश्वास आहे, त्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे. आणि मी पाहतो की एक वचन आम्ही वाचूयात. स्तोत्रसंहिता 139 आणि वचन 1 आणि 2. Psalm chapter 139 verse 1 and 2. स्तोत्रसंहिता 139 वचन 1 आणि 2. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. ओके. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की हे परमेश्वरा तू मला पारखले आहेस. परमेश्वर आम्हाला पारखतो. कोण पारखतो? बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्हाला वाटतं की आमचं जे जीवन आहे, आम्ही जे जगत आहोत, जी हाल अपेष्टा किंवा जी निराश्रितता किंवा आमचं जे दुर्लक्षित जे जीवन आहे याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही, बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं. परंतु परमेश्वर आपल्याकडे लक्ष देत असतो. हालेलुया. आपली निष्ठा, आपला विश्वास परमेश्वर पारखत असतो. विश्वास कोणी समजू शकत नाही.
निष्ठा कोणी समजू शकत नाही, परंतु परमेश्वर आमची निष्ठा, परमेश्वर आमचा विश्वास समजतो, त्याला तीच गोष्ट ओळखता येते. बाकी मनुष्य परमेश्वरावरती तो विश्वास करत असतो, तो मनुष्य ओळखू शकत नाही, कोणीच ओळखू शकत नाही, कोणी समजू शकत नाही, परंतु परमेश्वर ओळखतो. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो परमेश्वर बाह्य स्वरूप पाहत नाही, तर परमेश्वर आमचं अंतःकरण पारखतो. हालेलुया. परमेश्वराचं पान फार वेगळं आहे. परमेश्वर अंतःकरणाला पारखत असतो. मोशे संबंधी जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मोशे सारखा नम्र व्यक्ती मला या भूतलावरती कोणी दिसत नाही, कोणीच नाही. इतरांना मोशे कसा वाटत होता, रागीट वाटत होता. मोशे प्रियानो इतरांना प्रियानो फार वेगळ्या स्वरूपाचा वाटत होता, परंतु प्रियानो आम्ही पाहतो की मोशेची जी नम्रता आहे परमेश्वरासंबंधीची, प्रियानो ती नम्रता आम्हाला शिकवते की आम्ही सुद्धा परमेश्वरासमोर ज्या वेळामध्ये राहतो प्रियानो, परमेश्वर आमच्या अंतःकरणाला, आमच्या हृदयाला तो ओळखतो. बाह्य स्वरूप परमेश्वर कधीच पाहत नाही. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियानो बाह्य स्वरूप पाहून बरेच जण एखाद्या व्यक्ती संबंधी प्रियानो त्या व्यक्ती संबंधी प्रियानो एखादा विचार सेट करून ठेवतात की हा व्यक्ती असा असा आहे. हालेलुया. परंतु प्रियानो परमेश्वर बाह्य स्वरूप कधीच पाहत नाही. परमेश्वर आमच्या अंतःकरणाची झाडा घेणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, हे परमेश्वरा तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. मनोगत, आमच्या अंतःकरणात काय चाललं ना, या प्रत्येक गोष्टी समजणारा परमेश्वर आहे. कधी कधी आपले परिचित व्यक्ती, आपल्या जवळचे व्यक्ती, आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आपले पती असेल, पत्नी असेल, लेकरं असतील, आई वडील असतील किंवा कोणी असेल, आमचं मनोगत, आमचं हृदय कोणी कोणी समजू शकत नसतं, परंतु समजणारा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हालेलुया. स्वामी, कदाचित जगिक दृष्टिकोनातून आम्ही दुर्लक्षित आहोत, परंतु परमेश्वराची दृष्टी तुमच्याकडे लागलेली आहे. परमेश्वर तुमच्याकडे, तुमच्या विश्वासाकडे, तुमच्या हृदयाकडे, तुमच्या अंतःकरणाकडे, तुमच्या दृष्टीकडे परमेश्वर पाहत आहे. हालेलुया. म्हणून निराश होऊ नका, परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहूया त्याच अध्यायामध्ये, पहिले शमूएल 16 अध्याय वचन 6 आणि 7 आम्ही वाचूयात. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 16 वर्स 6 and 7. ते आले तेव्हा त्याने अलियाबास निहाळून पाहिले, म्हटले परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पारखतो. हालेलुया. प्रियांनो, आम्ही पाहतो की कधी कधी सेवकांसंबंधी सुद्धा या गोष्टी घडून येतात. शमूएलाला ज्या वेळामध्ये तो इशायाच्या घरी आहे, त्या ठिकाणामध्ये इशायाने आपल्या 7 पुत्रांना त्याच्या समोर आणलं, शमूएलाच्या समोर आणलं. आणि जो मुलगा त्याच्या समोर आणण्यात आला, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की अलियाब ज्या वेळामध्ये त्याच्या समोर आणण्यात आला, अलियाब हा इशाचा पुत्र आहे आणि दाविदाचा मोठा भाऊ आहे. आणि दावीद सगळ्यात लहान आहे, सगळ्यात तो धाकटा आहे, आणि त्याच्या पेक्षा हा अलियाब मोठा आहे. अलियाबाला ज्या वेळामध्ये त्याच्या समोर आणण्यात आलं प्रियांनो, त्या वेळामध्ये शमूएलाला वाटलं की हाच तो अभिषिक्त आहे, की याला अभिषिक्त केल्या जावं, हाच तो निवडलेला आहे. आणि त्या वेळामध्ये पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की देवाच्या आत्म्याने प्रियांनो शमूएलास काय सांगितलं, वचन 7 वाचा. पण परमेश्वराने शमूएलास काय म्हटलं, तू त्याच्या स्वरूपावर अथवा शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केला आहे. सो परमेश्वराने प्रियानो देवाच्या आत्म्याने शमूएल संदेशात सांगितलं की बाह्य स्वरूप पाहू नकोस, तर त्याचं अंतःकरण पहा. आमचं अंतःकरण कोणी पाहू शकतो का? पाहू शकतो का? अंतःकरण पाहण्याचं जे मशीन आहे ना, ते केवळ परमेश्वराकडेच आहे.
हालेलुया. ती जी दुर्बीण आहे ती केवळ परमेश्वराकडेच आहे. ती जी नजर, ती जी दृष्टी आहे ती केवळ परमेश्वराकडेच आहे. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियानो एखादा व्यक्ती बाह्य स्वरूपाने किंवा बाहेरून तो व्यक्ती फार आम्हाला कडक वाटायला लागतो, परंतु प्रियानो तो व्यक्ती अंतःकरणाने कसा आहे ही गोष्ट समजायला आम्हाला बराच वेळ किंवा बरेच दिवस, बरेच वर्ष लागतात. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियानो आम्ही एखाद्या पुस्तकाचं जे कव्हर असतं ना त्यावरून आम्हाला वाटतं की पुस्तक असं असेल. हालेलुया. परंतु प्रियानो कव्हर वरून ते पुस्तक काय आहे आम्हाला जोपर्यंत ते आम्ही वाचत नाही तोपर्यंत ते आम्हाला समजत नाही. पुस्तकाचं असंच आहे, मनुष्य तसंच आहे. हालेलुया. त्याचे विचार, त्याची मानसिकता, त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचं वर्तणूक कसं आहे जोपर्यंत त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आम्ही येत नाही तोपर्यंत तो व्यक्ती आम्हाला समजत नाही. हालेलुया, हालेलुया. सो प्रभू तो परमेश्वर आमचं बाह्य स्वरूप कधीच पाहत नाही. मनुष्याचं जे पाहणं असतं ते बाह्य स्वरूपाचं पाहणं असतं, परंतु परमेश्वर अंतःकरण, परमेश्वर हृदय पाहतो. हालेलुया, हालेलुया. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो. एखाद्या व्यक्तीने चांगले कपडे घातले असतील तर त्या व्यक्तीला आम्ही आदराने बोलतो, बरंच असंच असतं ना. परंतु एखाद्या व्यक्तीने प्रियानो मळके जर कपडे घातले असतील तर आम्ही बोलतही नाही, त्याला बोलतही नाही. तो नातेवाईक असेल किंवा किती जवळचा असेल त्या व्यक्तीला पाहून दुसऱ्या वाटेने निघून जातो आपण. हालेलुया. परंतु प्रियानो मनुष्याच्या शरीराच्या किंवा अंगकाठीवरून मनुष्याचं जीवन काय आहे, मनुष्य कसा आहे हे आम्ही ठरवू शकत नाही. आणि म्हणून प्रियानो मनुष्य बाह्य स्वरूप पाहून बऱ्याच वेळेस तो फसल्या जातो. म्हणून प्रियानो कोणाच्याही बाह्य स्वरूपाला पाहून तुम्ही फसल्या जाऊ नका. हालेलुया, हालेलुया. मनुष्याला जर समजायचं तर प्रियानो आमच्याकडे प्रभूचं वचनच असलं पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की तुम्ही त्यांना त्यांच्या फळावरून ओळखा. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला आम्ही त्यांच्या फळावरून ओळखू शकतो. त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीचं आचरण, त्या व्यक्तीची वर्तणूक. हालेलुया. त्या व्यक्तीचं प्रियानो आम्ही त्या व्यक्तीचं जीवन आम्ही समजू शकतो त्याच्या फळावरून, त्याच्या प्रत्येक गोष्टीवरून. आणि प्रियानो परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की शमूएलाला सुद्धा वाटलं की अलियाब कसा आहे, योग्य आहे आणि याला मी अभिषिक्त करावं. परंतु देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं की हा मी नापसंत केला आहे, तू त्याच्या अंगकाठीवरून जाऊ नको. अशीच एक घटना शमूएलाच्या संबंधी प्रियानो आणखी एका ठिकाणामध्ये घडली आणि ती आहे शौल ज्या वेळामध्ये राजा म्हणून निवडायचा होता त्या वेळामध्ये. हालेलुया. इस्रायल लोकांना प्रियानो वाटलं की हा उंच आहे, हा धिप्पाड आहे आणि सर्व इस्रायल लोकांमध्ये सर्वात उंच हा आहे. दिसायला सुंदर आहे, त्याच्याकडे संपत्ती सुद्धा पुष्कळ होती. परंतु प्रियानो या लोकांनी परमेश्वराला नाकारून प्रियानो त्यांनी एका व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्याच वेळेस सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्या. हालेलुया. परमेश्वराचं मार्गदर्शन प्रियानो डायरेक्टली या लोकांना मिळत होतं ज्या वेळामध्ये शास्ते इस्रायलावरती होते, संदेष्टे होते. प्रियानो या लोकांच्या माध्यमातून परमेश्वर त्यांचा न्यायनिवाडा करत होता, त्यांना नेतृत्व देत होता, परमेश्वर त्यांचं रक्षण करत होता, परमेश्वर त्यांच्याशी बोलत होता. परंतु आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की इस्रायल लोकांनी काय म्हणलं की आम्हाला राजा पाहिजे आणि त्यांना परमेश्वराने सांगितलं की आता तुम्ही तुमच्यामधूनच तुमचा एक व्यक्ती निवडा, मी त्यांना राजा म्हणून ठरवेल. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन मला सांगतं की लोकांनी एका उंच काठी असलेला धिप्पाड, सुंदर आणि प्रियानो असा व्यक्ती निवडला की जो परमेश्वराच्या दृष्टीने प्रियानो योग्यतेचा नव्हता. कारण त्याने परमेश्वराचे शब्द, परमेश्वराची जी वाणी आहे या गोष्टीकडे प्रियानो त्याने दुर्लक्ष केलं आणि त्याला वाटेल अशा गोष्टी त्याने केल्या. हालेलुया. आज सुद्धा प्रियानो बऱ्याच वेळेस मनुष्य असंच करतो बरं का. बाह्य स्वरूप पाहून एखाद्या व्यक्तीबद्दलचा निर्णय तो ठरवत असतो. हा व्यक्ती सो अँड सो आहे, हा व्यक्ती असा असा आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती आम्ही जे ठरवतो तसंच असतं असं नाहीये. हालेलुया, हालेलुया.
बाह्य स्वरूप पाहून आम्ही कधीच कुठल्या व्यक्तीबद्दल निर्णय करू नका, परंतु परमेश्वर प्रत्येकाचं हृदय पाहत असतो. तुमची किंमत, तुमची पार्श्वभूमी, तुमचं दिसणं, तुमची सामाजिक स्थिती किंवा तुमचं शिक्षण यावरून ठरवले जाऊ शकत नाही की आम्ही कसे आहोत, कोण आहोत. परंतु परमेश्वराच्या दृष्टीने आमचं चारित्र्य, आमचं जीवन हे परमेश्वराच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. सो परमेश्वर आम्हाला फार महत्व आमच्या हृदयाच्या द्वारे पियानो, आमचा जो विश्वास आहे, आमची जी निष्ठा आहे पियानो, त्याद्वारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आमचं हृदय पारखून परमेश्वर आमच्या संबंधीने पियानो तो मोठमोठ्या योजना परमेश्वर करत असतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आणखी एक वचन आम्ही वाचूया, स्तोत्रसंहिता याचा अध्याय 78 आणि वचन 70 ते 72 आम्ही वाचूयात. सॅम चॅप्टर 78 वर्स 70 to 72. त्याने आपला सेवक दावीद यास निवडले, त्यास त्याने मेंढराच्या कोंडवाड्यातून घेतले. आपली प्रजा म्हणजे याकूब वंश, आपले वतन म्हणजे इस्रायल वंश याचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यामागे तो होता. तेथून त्याने त्यास आणले आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले. आपल्या हाताच्या चातुर्याने त्यास मार्ग दाखविला. हालेलुया. प्रियानो, या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की दाविदाला परमेश्वराने निवडलं. दाविदाची निवड मनुष्याकडून झालीच नव्हती. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला संधी देण्यासाठी तुमच्या जीवनातील जी दुर्बल गोष्ट आहे ना, त्याचा उपयोग परमेश्वर करत असतो. हालेलुया. कधी कधी प्रियानो आम्हाला वाटतं की आमच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटलं असं, बऱ्याच वेळेस आपल्याला वाटलं असेल की माझ्याकडे शिक्षण नाहीये, माझ्याकडे ती योग्यता नाहीये, माझ्याकडे ती पात्रता नाहीये, मी त्या योग्यतेच नाही. बरोबर सिस्टर? हालेलुया. परंतु प्रियानो, परमेश्वर कोणाचा कसा, कुठं, कधी उपयोग करेल परमेश्वरालाच माहिती आहे. परंतु प्रियानो, आम्ही परमेश्वरावरती विश्वास करणं फार गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. सर्वजण आहात माझ्या बरोबर? जोरदार टाळ्या वाजवत प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. हालेलुया. आम्ही परमेश्वराच्या दृष्टीतून कधीही दुर्लक्षित नाहीये प्रियानो. त्याची कायम आमच्याकडे लक्ष आहे, त्याची दृष्टी आमच्याकडे कायम लागलेली आहे. म्हणून निराश होऊ नका, कधीही निराश होऊ नका. परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे. सो कदाचित दाविदाला सुद्धा या प्रकारे कदाचित वाटलंही असेल. मनुष्य आहे, दाविदालाही वाटलं असेल की मी मेंढर चारतो आणि मला आयुष्यभर मेंढर चारायचे का? माझे भाऊ, माझे 7 भाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणामध्ये, त्यांना शिक्षण चांगलं असेल, त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं हुद्दा असेल किंवा त्यांना चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा समाजामध्ये असेल, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने प्रियानो ती योग्यतेचीच नाहीये. योग्यतेचा कोण होता? दावीद. समाजाच्या दृष्टिकोनातून, जगाच्या दृष्टिकोनातून, परिवाराच्या दृष्टिकोनातून प्रियानो दावीद कुठल्याही योग्यतेचा नव्हता. असं आपल्या बाबतीतही असेल. हालेलुया. समाजाच्या दृष्टिकोनातून, जगाच्या दृष्टिकोनातून, इव्हन कुटुंबाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही योग्यतेचे नसू, परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही योग्यतेचं असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. आज प्रियांनो आमच्या परिवार असेल, नातेवाईक असेल, समाज असेल, आम्हाला योग्यतेचं मानत असेल, उद्या तुम्हाला तेच अयोग्यतेचे मानतील. हालेलुया. परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ज्या वेळामध्ये आम्ही योग्यतेचं ठरतो ना, आमची योग्यता कोणी प्रियानो खोडू शकत नाही, ते आमच्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. म्हणून परमेश्वराच्या दृष्टीतून प्रियानो आम्ही फार योग्यतेचं बनणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीची पहिली जी पात्रता आहे तो म्हणजे आमची निष्ठा, आमचा विश्वास, आमचा प्रामाणिकपणा, आमची नीतिमत्ता. हालेलुया. या सगळ्या गोष्टी अंतःकरणाशी निगडीत आहेत. या गोष्टी केवळ आमच्या हृदयाशी निगडीत आहे आणि या गोष्टीची पारख करण्याचं सामर्थ्य केवळ प्रभूकडे आहे. तर जोरदार वाजूयात, जोरदार. या ठिकाणामध्ये आम्ही
स्तोत्रसंहिता 78 आणि वचन 70 ते 72 मध्ये आम्ही वाचलं की त्याने आपला सेवक दावीद याला निवडले, त्याला त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यातून घेतले. कुठून घेतले? कुठून घेतले परमेश्वराने त्याला? वचन सांगतं कोंडवाड्यातून. हालेलुया. तुम्ही कदाचित कुठल्याही कोंडवाड्यामध्ये तुम्ही असाल, तुम्ही कोणत्याही कोंडवाड्यामध्ये असाल. आता कोंडवाडा म्हणल्यानंतर त्या ठिकाणामध्ये मोकळीकता नाहीये बरं का. कोंडवाडा, तिथं जनावर कोंडलेले असतात. दावीद सुद्धा त्यांच्या बरोबर राहत होता. परमेश्वर अशा लोकांची निवड करतो की जे समाजाच्या, जगाच्या, कुटुंबाच्या, प्रियजनांच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित आहेत. आणि परमेश्वराची दृष्टी अशा लोकांकडे जास्त असते. दाविदाची जी पार्श्वभूमी आहे, एक मेंढपाळ म्हणून आहे. दावीद एक दुर्लक्षित आहे. दावीद जो रानावळामध्ये आपले मेंढर चारतोय, परंतु परमेश्वराची दृष्टी त्याच्याकडे आहे. या ठिकाणामध्ये मी पाहतो की परमेश्वराने त्याला जी संधी देऊ केली, ती संधी त्याच्या दुर्बलतेची संधी परमेश्वराने त्याला दिली. कोंडवाड्यातून परमेश्वराने त्याला बोलवलं. हालेलुया. कुठून बोलवलं? आणखी एकदा बोलूयात, थोडं जोरात बोलूयात. आमच्याही जीवनामध्ये आम्ही कुठल्या कोंडवाड्यामध्ये आहोत का की जिथं आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही? परमेश्वर तुम्हाला बोलवित आहे. परमेश्वर तुम्हाला बोलावित आहे. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की आपली प्रजा म्हणजे याकूब वंश, आपले वतन म्हणजे इस्रायल वंश, यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्या मागे तो होता, तेथून त्याने त्याला आणले. हालेलुया. कुणाचं पालन करण्यासाठी? इस्रायल वंशजाचं, याकोबाच्या लोकांचं परमेश्वराने त्यांचं पालन करण्यासाठी एका मेंढपाळाला बोलवलं. हालेलुया. की ज्यांचं पालन करण्यासाठी एक शौल राजा होता, आणि निपुण असेल, बलवान असेल, उंच काठीचा असेल, परंतु परमेश्वराने त्याला नापसंत केलं. परमेश्वराच्या दृष्टीने जो पसंत असतो ना, परमेश्वराच्या दृष्टीने प्रियानो, त्या व्यक्तीला कोणी जरी नापसंत केलं तरी प्रियानो त्याची जी ओळख आहे ती कोणी खोडू शकत नाही. परमेश्वराने तुम्हाला निवडलं ना, तर ती निवड परमेश्वराकडून जर आहे तर ती कायम टिकणारी असते. हालेलुया. आणि जी निवड जगाकडून असते प्रियानो, ती लवकर संपुष्टात येते. हालेलुया. शाऊलाबद्दल हीच गोष्ट घडली. म्हणून आमची निवड ही मनुष्याकडून नव्हे, तर आमची निवड ही परमेश्वराकडून असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आमची निवड ही परमेश्वराकडून व्हावं. आणि म्हणून प्रियानो, कदाचित आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही ज्या दुर्बलतेमध्ये तुम्ही जगताय, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, तुम्हाला जरी वाटत असेल मी काहीच उपयोगाचं नाही, परमेश्वर एका उपयोगाचं पात्र म्हणून परमेश्वर तुमचा उपयोग करणार आहे. एक विशेष कार्यासाठी परमेश्वर तुमची निवड आणि तुमचं काम परमेश्वर विशेष स्वरूपाचं परमेश्वर तुमच्याकडून करून घेणार आहे. आम्ही पवित्र शास्त्रातील काही व्यक्तिमत्व पाहणार आहोत की यातून आम्हाला समजून येईल की ही जी व्यक्ती आहे, एक साधारण व्यक्ती ते विशेष व्यक्तिमत्वाकडे ते परमेश्वराने त्यांची निवड केली. पहिला व्यक्ती आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दावीद पाहायला मिळतो. हा एक साधारण व्यक्ती आहे, एक साधारण मेंढपाळ आहे. आता मेंढपाळ काय करणार हो? हालेलुया. एक साधारण मेंढपाळ काय करणार? या मेंढपाळाला काय माहिती आहे की तो एका राज्याचं, एका देशाचं नेतृत्व त्याला करायचं. जमेल का मेंढपाळाला ही गोष्ट? जमेल का? नाही जमणार. मनुष्याच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट जमणार नाही. बरोबर आहे, योग्यतच नाहीये. हालेलुया. एका राज्याचं, एका देशाचं नेतृत्व करायला एका मेंढपाळाला ही संधी कोणी देईल का? नाही देणार. मनुष्य देणारच नाही. जर लोकांना म्हणलं असतं की तुम्ही दावीदाला राजा म्हणून निवडा, लोकांनी निवडलं असतं का? का बरं? का बरं? तो काय करत होता? ओके. जर एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन, आपल्या जिल्ह्याबद्दलच बोलूयात आपण. राज्य
किंवा देशाबद्दल राहू द्या, या जिल्ह्यासाठी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून किंवा जिल्हाधिकारी म्हणून एक मेंढपाळ आहे आणि त्या मेंढपाळाची निवड तुम्ही करा, करू का मी? का बरं? कोणाची निवड करू? निवड कोणाची करू? उच्च शिक्षित आणखी उच्च शिक्षित आणखी ओके, ज्याच्याकडे ज्ञान आहे आणखी आणखी बस 2 गोष्टी आवश्यक आहे फक्त. आणखी काय काय पाहू त्या व्यक्तीमध्ये? पैसा. ओके, पैसा म्हणलं, हा बरोबर आहे. आणखी नम्रता? नाही, नम्रता नाही पाहणार आपण. तू किती कडक आहे, कारण वेगवेगळ्या लोकांना त्याला चालवायचं, बरोबर आहे. आणखी आणखी त्याचे कपडे, त्याचं राहणीमान, बरोबर आहे. अंकलनी खूप छान सांगितलं. आणखी दिसायला चांगला आहे का, सुंदर आहे का? विरूप असलेल्या व्यक्तीची निवड कोणीच नाही करणार. आणखी पर्सनॅलिटी, बरोबर आहे. आणखी गुड, त्याचं बोलणं, त्याचं आचरण. आणखी यस, हालेलुया हालेलुया. सो दाविदाच्या वेळात सुद्धा हीच गोष्ट घडली, शाऊलाच्या वेळामध्ये सुद्धा हीच गोष्ट घडली जी आता घडते. हालेलुया. आज सुद्धा मनुष्य बाह्य स्वरूपच पाहतो की जिल्ह्याचा प्रमुख असेल, राज्याचा प्रमुख असेल, देशाचा प्रमुख म्हणून निवडायचा. दिसायला सुंदर आहे, बोलायला फार प्रांजळ आहे, बरोबर आहे. फार फसलेत बर का. हालेलुया हालेलुया हालेलुया. हेच झालंय, हेच घडलंय. त्या वेळात सुद्धा असंच घडलंय आणि आता सुद्धा तसंच घडतंय. लोक बोलण्यावरून, वागण्यावरून, वर्तणुकीवरून, दिसण्यावरून, शिक्षणावरून बऱ्याच वेळेस तो व्यक्ती चांगला आहे असं ठरवलं जातं आणि त्याला निवडलं जातं. आणि हीच गोष्ट या ठिकाणामध्ये घडली शाऊलाच्या वेळामध्ये. दाविदाची निवड कुठल्याही व्यक्तीने केलीच नसती. शमूएलाला सुद्धा प्रियांनो, तो आलियाबेत, त्याला वाटलं की तो योग्य, त्याचा तो दिसायला सुंदर होता, उंच होता, आणि म्हणून शमूएलाला सुद्धा वाटलं हा संदेश आहे, आणि त्याला सुद्धा वाटलं की यालाच मी अभिषिक्त करावं. परंतु देवाच्या आत्म्याने त्याला थांबवलं. नाही, मी याला नाकारला आहे. त्याला विचार, ईशायाला विचार की तुझे सर्व पुत्र आलेत का? आणि त्या वेळामध्ये ईशाने म्हणलं की माझा सर्वात धाकटा जो मुलगा आहे तो रानामध्ये काय करतो? मेंढर चारतोय. त्याने म्हणलं की त्याला बोलवून पाठव, तो आल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. हालेलुया हालेलुया. आणि त्या वेळामध्ये मी पाहतो ईशायाने त्या मुलाला बोलवल्यानंतर त्याला कुठून बोलवण्यात आलं? मेंढवाड्यातून. हालेलुया. परमेश्वर ज्या वेळामध्ये बोलवतं ना, ते परमेश्वर मेंढवाड्यातून सुद्धा त्याच्या लोकांना बोलवत असतो. जिथून कोणालाच कुठला व्यक्ती बोलवू शकत नाही, परमेश्वर तिथून बोलवतो. त्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. आणखी दाविदाच्या बाबतीत ही गोष्ट घडली. आणखी एक व्यक्तिमत्व पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं. हे व्यक्तिमत्व आहे प्रियांनो पूर्णपणे दुर्लक्षित. त्या व्यक्तीचं नाव आहे योसेफ, की ज्याला भावांनी नाकारलं प्रियांनो. कारण योसेफ सुद्धा आपल्या भावांमध्ये धाकटाच होता. हालेलुया. आता जे धाकटे असतील किंवा थोरले असतील किंवा तुम्ही कोणी असाल, कोणी तुम्ही असाल, तुम्ही जर दुर्लक्षित, तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, परंतु परमेश्वर तुमच्याकडे लक्ष देतोय बरं का. ही गोष्ट विसरू नका. योसेफाच्या बाबतीत ही गोष्ट घडली की योसेफ काय करत होता? हा दृष्टा होता. याला जे स्वप्न पडायचे, हा द्रष्टा, की याला स्वप्न पडल्यानंतर तो आपल्या आई वडिलांना त्याने सांगितलं, आई वडिलांनंतर त्याने भावाला सांगितलं, आणि हे सर्व भाऊ याचा काय करू लागले? राग राग करू लागले. हालेलुया. याचा द्वेष करू लागले, याच्याबद्दल राग करू लागले.
हालेलुया. परंतु प्रियांनो, भावांनी नाकारलेला, परंतु परमेश्वराने या व्यक्तीला योसेफाला उंच केलं. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की या व्यक्तीच्या द्वारे प्रियांनो परमेश्वराने एक मोठं काम केलं. आणि ते काम काय केलं माहिती आहे? परमेश्वराने योसेफाच्या द्वारे त्या मिस्र राज्याचं, मिस्र देशाचं परमेश्वराने पालन पोषण केलंच, परंतु त्याचबरोबर परमेश्वराने असं नियोजन केलं की इस्रायल आणि यहुदी लोकांचं परमेश्वराने सर्वस्वी पालन आणि पोषण करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी परमेश्वराने योसेफाचा उपयोग करून घेतला. वचन आम्ही वाचूया. उत्पत्ती 50 आणि वचन 20. जेनेसिस चॅप्टर 50 वर्स 20. उत्पत्ती 50:20 मध्ये. तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. हालेलुया. योसेफाला सुद्धा अगोदर वाटलं असेल की त्याच्यावरती खोटे आरोप लावण्यात आले, त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. त्याच्यावरती प्रियांनो त्याच्या सोबती जो होता तुरुंगामध्ये त्याने सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 2 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. आणि 2 वर्षानंतर फारोला स्वप्न पडलं. हालेलुया. काय स्वप्न पडलं होतं बरं, आठवतं कोणाला? काही फारोला काय स्वप्न पडलं होतं? हा, जरा सिस्टर साठी जोरदार टाळ्या, जोरदार वाजूयात. काय स्वप्न पडलं होतं? 7 दष्टपुष्ट गायी आणि नंतर 7 कुरूप गायी. या सगळ्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी प्रियांनो योसेफाला वाट पाहावी लागली. आपल्याला सुद्धा वाट पाहावी लागेल. हालेलुया. योसेफ कुठे होता? तुरुंगामध्ये होता. दावीद कुठे होता? मेंढवाड्यामध्ये होता. हालेलुया. हालेलुया. त्या ठिकाणाहून परमेश्वराने प्रियांनो योसेफाला बोलवून पाठवलं. आणि परमेश्वराने प्रियांनो योसेफ जो गुलाम, योसेफ जो भावांनी नाकारलेला, योसेफ जो गुन्हेगार, योसेफ जो भावांचा दुर्लक्षित, योसेफ जो तुरुंगामध्ये कैदेमध्ये असलेला एक व्यक्ती, आणि योसेफ ही जो एका देशाचा पंतप्रधान. परंतु प्रियांनो त्याने वाट पाहिली. काय पाहिली? तुम्ही सुद्धा जर वाट पाहत आहात तर परमेश्वराने योग्य वेळ तुमच्यासाठी ठेवलेला आहे. ती योग्य वेळ परमेश्वर नक्की तुमच्या जीवनामध्ये देईल. परंतु प्रियांनो एक साधारण व्यक्ती ते विशेष व्यक्ती बनण्यासाठी अनेक अडी अडचणीतून, अनेक समस्यातून अशा व्यक्तींना जावं लागतं. आणि जर तुम्ही समस्यांना, अडचणींना जर तुम्ही सामोरं जाताय, जर तुम्ही दुर्लक्षित आहात, तर परमेश्वर योग्य समयामध्ये तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आणखी एक व्यक्तिमत्व आहे, साधारण व्यक्ती. ही व्यक्ती आहे एक स्त्री आणि तिचं नाव आहे एस्तेर. एस्तेर. एस्तेर बद्दल ज्या वेळामध्ये आम्ही वाचतो की एस्तेर राणी बनली, परंतु ती एक अनाथ मुलगी होती. आणि एस्तेर याचा अध्याय 2 ते 4 मध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रियांनो तिचं पालन पोषण मर्दखाईने केलं. आणि ती अनाथ मुलगी होती आणि तिच्या संबंधी आम्ही पाहतो की ती जगाच्या दृष्टीने प्रियांनो ती पूर्णपणे अज्ञात आहे आणि तिला काहीच महत्व नव्हतं. बिना महत्वाची ती होती. एस्तेर ही अनाथ एक मुलगी आहे. परंतु मर्दखाईला परमेश्वराने जी योजना दिली, त्याच्या अंतकरणामध्ये ज्या गोष्टी टाकल्या आणि ज्या वेळामध्ये एक राणी निवडायची त्या वेळामध्ये एस्तेर सुद्धा त्या ठिकाणामध्ये गेली. हालेलुया. हालेलुया. आम्ही ज्या वेळामध्ये पाहतो की एस्तेरच्या पुस्तकामध्ये की प्रियांनो तिने आपल्या लोकांना वाचवण्यासाठी परमेश्वराने तिची निवड केली. हालेलुया. कोणाला वाचवण्यासाठी? आपल्या लोकांना, यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना वाचवण्यासाठीच परमेश्वराने एस्तेरला त्या राजाची राणी परमेश्वराने तिला बनवलं. आम्हाला आमची निवड जर परमेश्वर कुठल्या कारणासाठी, कुठल्या गोष्टीसाठी जर परमेश्वर करतो,
तर प्रियांनो आम्हाला आमची ओळख कदापिही न विसरता जी काम किंवा जी जबाबदारी परमेश्वर आम्हाला देतो ती जबाबदारी आम्ही आमच्या जीवनामध्ये पूर्ण करणं फार गरजेचं आहे. एस्तेर विसरली नाही. ती राणी झाली आणि राणी झाल्यानंतर तिने आपल्या लोकांकडे दुर्लक्ष केलं नाही. तिला लक्षात होतं की मी अनाथ आहे, मर्दखैने माझं पालन पोषण केलं आणि त्याच प्रकारे यहुदी लोक माझे लोक आहेत, इस्रायल लोक माझे लोक आहेत. तिने दुर्लक्ष केलं नाही. हालेलुया. तुम्ही सुद्धा कुठल्या हुद्द्यावरती, कुठल्या पोस्टवरती किंवा कुठल्या उच्च ठिकाणामध्ये जर तुम्ही जाता, तुमच्याकडे चांगली संपत्ती येते, तुमच्याकडे चांगलं नाव तुम्ही कमवता, तुमच्याकडे चांगलं नाव लौकिक तुम्ही होता, त्या वेळामध्ये सुद्धा आपल्या लोकांना विसरू नका. कायम आपल्या लोकांची आठवण ठेवा, कायम आपल्या लोकांना स्मरणामध्ये ठेवा, त्यांना कदापि विसरू नका. एस्तेर संबंधी आम्ही पाहतो की परमेश्वर दुर्लक्षितांना प्रियांनो मोठ्या प्रभावी कामासाठी परमेश्वर निवडत असतो. परिस्थितीमध्ये प्रियांनो ती दुर्लक्षित होती, परिस्थितीमुळे पूर्णपणे ती दुर्लक्षित होती, परंतु उद्देशपूर्ण जीवन परमेश्वराने एस्तेरला दिलं. कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परिस्थितीने प्रियांनो अनेकांच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित तुम्ही असाल, परंतु विशेष उद्देशपूर्ण जीवन परमेश्वर त्याच्या लोकांना परमेश्वर देणारा देव आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला इर्माया 29 आणि वचन 11 मध्ये आम्हाला सांगतं, जेरमाया चॅप्टर 29 वर्स 11, इर्माया 29 आणि वचन 11 की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशा देणारे असे आहेत. परमेश्वराने जर आमच्यासाठी विशेष प्रकारच्या योजना केलेल्या आहेत तर त्या योजना आमच्या जीवनात कोणीही अडखळण करू शकत नाही. त्या प्रत्येक योजना पूर्ण करणारा परमेश्वर आहे. जरा जोरदार हालेलुया. जर एका अनाथ मुलीला परमेश्वर जर राणी बनवू शकतो, हालेलुया, तुम्ही कोणत्याही ठिकाणामध्ये असाल, परमेश्वर उंच ठिकाणामध्ये परमेश्वर तुम्हाला घेऊन जाल्याशिवाय राहणार नाही. बोले येशू मसीह की. त्यानंतर आणखी एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो. हा व्यक्ती किंवा याचा उल्लेख फार जास्त पवित्र शास्त्रामध्ये नाहीये. आणि हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती फार दुर्लक्षित आहे. कारण हा व्यक्ती अपंग होता. कसा होता? अपंग. हालेलुया. आता जो व्यक्ती दुसऱ्यावरती अवलंबून असतो ना, या व्यक्तीकडे सहजासहजी कोणी लक्ष देत नाही. अपंग व्यक्तीचा सुद्धा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे, म्हणजे काहीतरी आहे ना. प्रत्येक घटक परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाचा आहे बरं का. प्रत्येक व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाचा. आमचं शरीर महत्वाचं आम्हाला वाटत असेल, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने आमचं हृदय फार आणि आमचं जीव, आमचा आत्मा परमेश्वराच्या दृष्टीने फार महत्वाचा. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही, तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आत्मा वाचल्या जावा ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. सो पाहूया त्या व्यक्तीचं नाव काय आहे. हालेलुया. वाचूया दुसरे शमूएल याचा अध्याय 9 आणि वचन 1 ते 13 मध्ये हा भाग दिलेला आहे. सर्व भाग आम्ही वाचणार नाही, परंतु एक वचन आम्ही या ठिकाणामध्ये वाचूयात. वचन 4, 2 सॅम्युएल चॅप्टर 9 वर्स 4. दुसरे शमूएल 9 अध्याय आणि वचन 4. राजाने त्यास विचारले, तो कोठे आहे? सिबाने राजास म्हणाले, पाहतो लो दबार येथे माखीर बिन अम्मियल ह्याच्या घरी असतो. तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्यास लो दबाराहून माखीर बिन अमियल ह्यांच्या घरून बोलावून आणले. मफीबोशेत बिन योनाथान बिन शोल याने येऊन दावीदास भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, मफीबोशेथा. तो म्हणाला, आपला दास हजर आहे. ओके. या व्यक्तीचं नाव काय आहे? मफीबोत. मफीबोत. आणि या व्यक्तीचं नातं काय माहिती आहे? हा जो पहिला यहुदाचा इस्रायलाचा जो राजा होता शौल, शौलाचा हा नातू आहे. शौलाचा नातू म्हणजे हा कुठल्या घराण्यातला आहे? राजघराण्यातला आहे. कुठल्या घराण्यातला आहे?
राजघराण्यातला आहे, परंतु हा पूर्णपणे दुर्लक्षित आहे, कारण हा अपंग होता. कारण वचनामध्ये जर आम्ही वाचलं, वचन 13 मध्ये, की या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की तो दोन्ही पायांनी लंगडा होता. दोन्ही पायांनी लंगडा होता. प्रियांनो, बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की मी या योग्यतेचा नाही, माझ्याकडे ही कमतरता आहे, मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे उच्च शिक्षण नाहीये, मला चांगलं बोलता येत नाही, मला चांगलं लिहिता येत नाही. बऱ्याच कारणांना घेऊन प्रियांनो आमचं जीवन आम्ही जगत असतो. या व्यक्तीला सुद्धा प्रियांनो, मफीबोतला सुद्धा असंच वाटलं असेल की मी काहीच कामाचं नाही. परंतु प्रियांनो, मी पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की दाविदाच्या मनामध्ये परमेश्वराने या गोष्टी टाकल्या, त्याच्या हृदयामध्ये या गोष्टी परमेश्वराने टाकल्या की हा विसर पडलेला राजकुमार, की याला राजपंक्तीत परत बसवण्यासाठी परमेश्वराने योजना केली. राजपंक्तीला राज दरबारी बसवण्यासाठी. कारण वचनात जर आम्ही वाचलं की या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो की वचन 12 मध्ये की मफीबोथास, मिखा नावाचा एक लहान पुत्र होता. सिबाच्या घरी राहणारे सर्व जण मफीबोथाचे चाकर होते. मफीबोथ यरुशलेमेत राहिला, कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे. तो दोन्ही पायांनी लंगडा होता. जो उपरी म्हणून एका व्यक्तीच्या घरी होता, दुसऱ्या गावामध्ये तो होता. आता तो कुठं राहायला लागला? यरुशलेमेमध्ये. यरुशलेमेमध्ये. आणि यरुशलेमेमध्ये राहणारे लोक कोण होते माहिती का? जे सर्वात श्रीमंत आहेत, जे प्रतिष्ठित लोक आहेत, असे लोक यरुशलेमेमध्ये राहत होते. हालेलुया. अशा ठिकाणामध्ये प्रियांनो या मफीबोथास प्रियांनो आणण्यात आलं, की जो पूर्णपणे प्रियांनो हा जो राजपुत्र राजकुमार होता प्रियांनो, याचा विसर पडला होता सर्वांना. हालेलुया. परंतु सिबाला दाविदाने विचारलं की तुझ्या राजाच्या घराण्यातलं कोणी आहे का, की मी अशा व्यक्तींचं मी काय करेल? त्यांचा आदर करेल, मी त्यांचा सन्मान करेल, आणि मी देव्या पित्यर्थ मी त्यांच्यावरती दया करेल. असं तुझ्या त्या घराण्यातलं अजून कोणी आहे का? आणि सिबाने सांगितलं की कोण आहे? मफीबोथ. हालेलुया. कधी कधी प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये दुर्लक्षित असतो. आमच्या प्रियजनांच्या, समाजाच्या, नातेवाईकांच्या दृष्टिकोनातून आम्ही फार दूर गेलेला असतो, फार दूर गेलेला असतो. आमच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. परंतु परमेश्वर ज्या वेळामध्ये आमच्यासाठी ठरवतो ना, या मफीबोथासारखं प्रियांनो पुन्हा एकदा तो राजाच्या पंक्तीला बसवण्याचं प्रियांनो कृपा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करत असतो. हालेलुया. राजाची पंगत म्हणजे प्रियांनो फार मोठमोठ्या लोकांच्या पंक्तीला नाही. परमेश्वर एक प्रतिष्ठा आमच्या जीवनामध्ये देत असतो. हालेलुया. की जी प्रतिष्ठा आमच्या जीवनामध्ये नसते, ती प्रतिष्ठा पूर्ववत परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला देत असतो. म्हणून वाट पहा, प्रभू तुम्हाला प्रतिष्ठित करेल. कारण परमेश्वराने जर तुमच्यासाठी ती गोष्ट राखून ठेवलेली आहे, तर प्रियांनो परमेश्वर नक्की ती गोष्ट तुमच्या जीवनात घडवेल. परमेश्वर त्याचा करार कधी विसरत नाही. तो विसरलेल्या लोकांना परमेश्वर परत आणत असतो. प्रियांनो, समाजाकडून तो दुर्लक्षित होता, परंतु राजघराण्याबरोबर परमेश्वराने त्याला परत एकदा बसवले. मफीबोथाला. तुम्ही कदाचित त्याच्यासारखे असाल. तुम्ही सुद्धा कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शारीरिकरित्या जरी तुम्ही लंगडे नाही, परंतु जगिक दृष्टिकोनातून तुम्ही लंगडे तुम्हाला वाटत असाल. परमेश्वर तुमच्याकडे पाहतोय. परमेश्वर तुम्हाला प्रतिष्ठित करेल. परमेश्वर तुम्हाला राजपंक्तीला परमेश्वर नक्की बसवेल. कारण आमचा राजा कोण आहे? प्रभू येशू आहे. हालेलुया. त्याच्या पंक्तीला बसवण्याचा बहुमान परमेश्वर आम्हाला त्याच्याद्वारे नक्की देईल. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आणि ही गोष्ट त्याने आम्हाला दिलेली आहे. विश्वास करतो. आम्हाला विश्वासाच्या द्वारे ही गोष्ट त्याने प्रदान केली. आम्ही योग्यतेच नव्हतो, परंतु ती योग्यता येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मिळाली. हालेलुया. आणखी एक व्यक्तिमत्व आम्ही पाहूया, त्यानंतर आम्ही प्रार्थना करणार आहोत. हे व्यक्तिमत्व आहे प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये. ही सुद्धा स्त्रीच आहे. किती मोठी ही धन्यता स्त्रीला परमेश्वराने दिली. ही धन्यता पुरुषाला मिळू शकलेली नाहीये. हालेलुया.
या जगामध्ये जे पहिलं पाप आहे एका स्त्रीच्या द्वारे झालं, बरोबर आहे? आणि जी धन्यता एका व्यक्तीला मिळाली ती व्यक्ती पहिली स्त्रीच आहे. आणि ही धन्यता पहिली साक्ष, पुनरुत्थानाची साक्ष देण्याचं जी धन्यता आहे, एक पहिली साक्ष देणारी जी व्यक्ती आहे ती आहे मरिया मगदलिया. ही मरिया मगदलिया हिच्या संबंधी ज्या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, लूक 8 अध्याय आणि वचन 2 मध्ये, लुका चॅप्टर 8 वर्स 2, की ही जी स्त्री होती मरिया मगदलिया, ही हिच्या शरीरामध्ये 7 भूते लागलेली ही स्त्री होती. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला बरं केलं होतं. हालेलुया. परंतु ज्या वेळामध्ये ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीला ऐकत होती, प्रभू येशू ख्रिस्ताकडनं विविध शिकवणी तिने ऐकल्या होत्या, पण ती प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून कधीच गेली नाही, बरं का? हालेलुया, हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस असं घडतं बरं का, सेवेच्या संबंधी जे सेवकगण आहेत त्यांना चांगली गोष्ट माहिती आहे. समस्या असतात त्यावेळामध्ये लोक प्रभूकडे येतात, समस्या असतात त्यावेळेला प्रभूकडे विनंती करतात, अडचणी असतात त्यावेळेला प्रभूकडे येतात, आणि वेगवेगळे आजार असतील त्यावेळेला प्रभूकडे ते लोक येतात. परंतु जशा समस्या सुटतात, अडचणी सुटतात, आजार दूर होतात, प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा विसर पडला जातो. हे मनुष्याचा स्वभाव आहे. परंतु ही जी मरिया मगदलिया आहे, हिच्या संबंधी पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसून पियानो ती प्रभू येशू ख्रिस्ताकडनं शिकवण ऐकायची. हालेलुया. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर या स्त्रीने पियानो ज्या वेळामध्ये ती प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलं. या कबरेला पियानो यहुदी जी संस्कृती आहे, तिसऱ्या दिवशी जाऊन जे सुगंधी द्रव्य आहे, सुगंधी जे मसाले आहेत, ते जाऊन त्या शरीराला लावल्या जायचं. आणि मोठ्या पाटेस उठून पियानो ही मरिया मगदलिया त्या कबरेजवळ गेली आणि तिला ती कबर रिकामी दिसली. तिने मध्ये डोकावून पाहिलं, तिने पाहिलं तर येशू ख्रिस्ताची जी कबर आहे ती रिकामी तिला दिसली. आणि रिकामी कबर दिसल्यानंतर त्या ठिकाणामध्ये ती भयभीत झाली, ती रडू लागली. आणि त्या ठिकाणामध्ये तिला 2 देवदूत तिला भेटले आणि एक उशाजवळ एक पायाजवळ तिला बसलेले त्या ठिकाणामध्ये दिसले. ते तिला म्हणाले, बाई, योहान शुभवर्तमान अध्याय 20 आणि वचन 12 पासून आम्ही वाचतो की या ठिकाणामध्ये ते देवदूत तिच्याशी संभाषण करत आहेत. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. ते असे बोलून ती पाठमोरे फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे असे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हणले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईल. येशूने तिला म्हणले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बोनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हणले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदलिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहिली जी स्त्री आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून जिवंत झालेल्या पाहणारी जी पहिली स्त्री आहे ती कोण आहे? मरिया मगदलिया. ही जी मोठी बाप. परत एकदा हे वचन आम्ही वाचूया, वचन जरा 15 वाचा प्लीज. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईल. येशूने तिला म्हटले, मरिये.
ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. ओके, या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणारी पहिली स्त्री आहे. हालेलुया. पहिल्या स्त्रीने या जगामध्ये आम्ही पाहतो की तिने आज्ञा मोडली आणि त्याद्वारे प्रियांनो या जगामध्ये पापाने मरणाने शिरकाव केला. आणि हीच पहिली स्त्री आहे की हिने प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित झालेलं तिने पाहिलं. हालेलुया. सो स्त्रियांच्या द्वारे प्रियांनो अनेक अगणित असं काम पवित्र शास्त्रामध्ये आहे. परंतु आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की जी यहुदी संस्कृती आहे पुरुषांचंच नाव दिलं जातं. पवित्र शास्त्रामध्ये अनेक अशी नावं आहेत की जे दुर्लक्षित आहेत. परंतु पवित्र शास्त्र जरी या गोष्टींचा उल्लेख करत नसेल, परंतु प्रियांनो परमेश्वराच्या दृष्टीने प्रत्येक स्त्री प्रभूच्या दृष्टीने फार मौल्यवान आहे. हालेलुया. ही मारिया मगदलिया की जी निराश झाली होती, परंतु प्रियांनो प्रभूने तिला सन्मानित केलं आणि विशेष जबाबदारी तिला दिली. सो समाजाकडून ती दुर्लक्षित होती, परंतु पुनरुत्थानाची साक्ष देण्यासाठी प्रभूने तिची निवड केली. हालेलुया. सो कदाचित आज तुम्ही सुद्धा प्रियांनो दुर्लक्षित आहात, परंतु प्रभू तुमच्याकडे लक्ष देत आहे. प्रभूची दृष्टी तुमच्याकडे आहे. कदाचित तुम्ही आज निराश असाल, परंतु प्रभू तुमच्यावरती मोठी जबाबदारी देत आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. सो या ठिकाणामध्ये आम्ही दाविदाबद्दल पाहिलं, योसेफाबद्दल पाहिलं, एस्तेरबद्दल पाहिलं आणि आम्ही मफीबोधाबद्दल आम्ही पाहिलं, मरिया मगदलियाबद्दल आम्ही पाहिलं की हे सर्वचे सर्व प्रियांनो दुर्लक्षित होते. यांच्याबरोबर आपलं नाव सुद्धा आपण जोडू शकतो की तुम्ही सुद्धा समाजाच्या, नातेवाईकाच्या, कुटुंबाच्या आणि जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही दुर्लक्षित आहात, परंतु परमेश्वराची दृष्टी तुमच्याकडे आहे. प्रभू तुम्हाला पाहत आहे. ही गोष्ट कधी विसरू नका. प्रभू तुम्हाला पाहत आहे. प्रभूची दृष्टी तुमच्याकडे लागलेली आहे आणि प्रभू तुम्हाला कधी सोडणार नाही. प्रभू तुम्हाला कधी टाकणार नाही, कारण परमेश्वर दुर्लक्षित व्यक्तींनाच विशेष व्यक्तिमत्व बनवण्यासाठी प्रभू सामर्थ्य आहे. दावीद की परमेश्वराने त्याला कोंडवाड्यातून आणलं आणि राजा त्याला बनवला. योसेफ याला परमेश्वराने कैदेतून बाहेर आणलं आणि देशाचा पंतप्रधान बनवला. एस्तेर की जिला परमेश्वराने अनाथ म्हणून प्रियांनो या जगामध्ये ती होती, ती त्या देशाची राणी बनली. हालेलुया. मफुबोत की जो अपंग व्यक्ती होता, की जो राज दरबारी राजाच्या पंक्तीला तो बसू लागला. आणि मरिया मगदलिया की जी एक निराश्रित आणि प्रियांनो निराश असलेली एक स्त्री की तिच्यावरती मोठी जबाबदारी देण्यात आली, सुवार्ता सांगण्याची. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेलीची प्रियांनो ती जबाबदारी प्रभू आज आम्हाला देत आहे. कदाचित तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही वाटत असाल की तुम्ही कुठल्या योग्यतेचे नाही, तुम्ही जगिक दृष्टिकोनातून तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कुठल्या योग्यतेचे नाही, परंतु परमेश्वर तुमची योग्यता तुमच्या अंतःकरणातून, तुमच्या विश्वासाच्या द्वारे, तुमच्या निष्ठेच्या द्वारे प्रभू तुमची ओळख आणि तुमची अंतःकरणावरती किंवा अंतःकरणामध्ये असलेला जो विश्वास आहे त्याद्वारे परमेश्वर तुम्हाला ओळखतो, तुम्हाला परमेश्वर पारखतो, परमेश्वर तुम्हाला समजतो. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणी समजत नाही, परंतु परमेश्वर तुम्हाला समजून घेत आहे. तुमचं अंतःकरण परमेश्वर पारखत आहे. परमेश्वर तुमच्या अंतःकरणाला हात घालत आहे. आणि आज परमेश्वर अनेक जण जे दुर्लक्षित आहे, परमेश्वर तुम्हाला विशेष व्यक्तिमत्व म्हणून परमेश्वर नक्की तुम्हाला बनवेल. प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करो. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन पाहत आहात, तुम्ही इतरांना सुद्धा हे वचन पाहण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा आणि हे वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि हे चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल, आजच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ इतरांना नक्की तुम्ही शेअर करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.